नमस्कार मंडळी. गुड मॉर्निंग. सुप्रभात. सकाळी सकाळी हा व्हिडिओ करतो आहे. हे आमचं कोपाड्याचं घर आणि घराच्या आजूबाजूला असणारी ही मस्त झाडं जी आता खूप छान वाढलेली आहेत. ही सगळी नारळाची झाडं आहेत. ही नारळाची झाडं आहेत. बाजूला वस्ती आहे कंपाऊंडच्या बाहेर. खूप बरं वाटतं गावी आलं की. शांत वाटतं सगळं. आणि सकाळी उठल्यानंतर हा जो सूर्यप्रकाश घरामध्ये पडतो खूप अप्रतिम वाटतं. इथे एक घर आहे, पण या घराच्या आजूबाजूला असणारी झाडं इतर पशुपक्ष्यांची पण घरं झालेली आहेत. खूप छान वाटतं, कारण आपण ज्यावेळेस घर तयार करून आजूबाजूला ज्यावेळेस झाडं लावतो, त्या झाडांमुळे इतर पक्ष्यांना देखील आपली घरटी बांधण्याची संधी मिळते. त्यांना घर मिळतं आणि त्या घरात ज्यावेळेस ते राहतात, सकाळी सकाळी उठल्यानंतर मस्त चिवचिवाट, पक्ष्यांचे वेगवेगळे आवाज आपल्याला ऐकायला मिळतात. आणि इथे वेगवेगळे पक्षी आहेत. खूप मस्त वाटतं की आपण जे मुंबईमध्ये बघत नाही ते आपल्याला इथे पाहायला मिळतं. खूप छान वाटतं, खूप भारी वाटतं. तुम्हाला आवाज येत असतील पक्ष्यांचे. थोडा मी शांत राहतो आणि तुम्ही पक्ष्यांचे आवाज ऐका. हा मिक्सरचा आवाज आलेला आहे. घरी नाश्त्याची तयारी चालली आहे. बघा किती छान आवाज येत आहेत. नाहीतर मुंबईला फक्त आणि फक्त कबूतर कबूतर कबूतर. कबुतरांचा आवाज इतका घाणेरडा असतो. सॉरी, पक्ष्यांबद्दलच बोलतोय, पण कबुतरांनी खूप त्रास दिलेला आहे मुंबईला. तसं इथे नाही आहे. इथे वेगवेगळे पक्षी येतात. खूप छान आवाज ऐकून जातात आपल्याला. जसे आपण संगीतामध्ये आपले आवाज ऐकतो, तसं इथे ह्यांचा देखील आवाज ऐकण्यामध्ये एक वेगळा आनंद मिळतो. हे आणखीन झाडं आहेत आंब्याची. इथे देखील आंबे लागलेले आहेत. ही सगळी आंब्याची झाडं वेगवेगळ्या ह्याची आहेत, प्रकारची आहेत. आपण म्हणतो दशहरी वगैरे. आणि हा एक लांबुळका आंबा आहे. माहीत नाही ह्याला काय म्हणतात, पण तोतापुरी म्हणूया की काहीतरी नाव असेल ह्याला. ते एक आंब्याचं झाड. ह्या सगळ्या आपण नॅचरली, म्हणजे ज्या कोयी असतात आंब्याच्या, ते कोयी पेरून उगवलेले झाडे आहेत सगळी. हे बघा आंबे. पेरू आहे, चिकू आहे, डाळिंब आहे. ही सगळी पुण्याई आईवडिलांची आहे, ज्याच्यामुळे आज आम्हाला हे सुख अनुभवायला मिळत आहे. तुम्हाला फणस देखील दाखवतो. खूप वर्षानंतर आमच्या झाडाला फणस लागलेले आहे. खूप फणस लगडलेले आहेत सध्या. हे पहा, ह्याचा सुगंध एवढा छान येतो फणसाचा. आहा हा, मस्त वाटतं. हे पहा, इथे 3 आहेत, इथे 2 आहेत आणि वरती आणखीन आहेत.
फणस, आंबे.